नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आज प्रेपोझिशनचा पार्ट 2 आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲट या प्रिपोझिशनचा वापर केव्हा आणि कधी करतात आणि त्याची काही सेंटेन्सेस पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. ॲट हे एक सिंपल प्रिपोझिशन आहे. इंग्रजीमध्ये ॲट याचा उपयोग पुढीलपैकी एखादा अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो. पहिला उपयोग, ॲट जेव्हा आपल्याला एखादी दिशा दाखवायची असेल, कडे असं म्हणायचं असेल, डावीकडे उजवीकडे, तेव्हा आपण ॲट चा उपयोग करतो. दुसरा उपयोग आहे जेव्हा आपल्याला वेळ दाखवायची असेल, जेव्हा आपल्याला वेळ सांगायची असेल तेव्हा आपण ॲटचा उपयोग करतो. तिसरा उपयोग, जेव्हा आपल्याला एखादी जागा दाखवायची असेल तेव्हा वर किंवा पाशी या अर्थाने आपण ॲटचा वापर करतो. चौथा उपयोग आहे जेव्हा आपल्याला एखादी स्थिती सांगायची असेल, एखाद्या कार्यात जेव्हा आपण स्थिती सांगतो अशा वेळी आपण ॲटचा उपयोग करतो. आणि पाचवा उपयोग आहे जेव्हा आपल्याला एखादी किंमत सांगायची असेल, एखादा दर सांगायचा असेल, एखाद्या वस्तूचा भाव सांगायचा असेल, तेव्हा आपण ॲट या प्रेपोझिशनचा उपयोग करतो. तर ॲट या प्रेपोझिशनचा उपयोग आपण या 5 प्रकारे करतो. आपण ॲटचा उपयोग करून काही सेंटेन्सेस पाहूया. गतीची दिशा दाखवण्यासाठी ॲट या प्रिपोझिशनचा आपण उपयोग करतो. कडे या अर्थाने ॲटचा उपयोग आपण करतो. एक्झाम्पल पाहूया. He threw a stone at me. या ठिकाणी ॲट या प्रिपोझिशनचा उपयोग केलेला आहे. त्याने माझ्याकडे दगड फेकला. माझ्याकडे जेव्हा आपल्याला दिशा दाखवायची आहे, कोणाकडे? माझ्याकडे, माझ्या दिशेने, म्हणजेच ॲट. तर या ठिकाणी आपण ॲटचा वापर दिशा दाखवण्यासाठी केलेला आहे. माझ्याकडे, कोणाकडे? माझ्याकडे. त्यामुळे आपण या ठिकाणी ॲट या प्रेपोझिशनचा वापर केलेला आहे. सेकंड सेंटेन्स आहे शी रश्ड ॲट देम. ती त्यांच्याकडे धावली. ती त्यांच्या दिशेने धावली. कोणत्या दिशेने धावली? तर त्यांच्या दिशेने. तर या सेंटेन्समध्ये ॲटचा वापर आपण दिशा दाखवण्यासाठी केलेला आहे. त्यांच्याकडे, त्यांच्या दिशेने धावली. त्यामुळे आपण रश नंतर ॲट या प्रेपोझिशनचा वापर केलेला आहे. या दोन्ही सेंटेन्समध्ये आपण दिशा दाखवण्यासाठी ॲट या प्रेपोझिशनचा उपयोग केलेला आहे. ॲटचा वापर आपण वेळ दाखवण्यासाठी करतो. फॉर एक्झाम्पल, I will reach पुणे at 3 o'clock. मी पुण्याला 3 वाजता पोहोचेल. तर या सेंटेन्समध्ये आपण वेळ दाखवण्यासाठी ॲट या प्रिपोझिशनचा वापर केलेला आहे. किती वाजता? तर 3 वाजता, at 3 o'clock. तर या ठिकाणी आपण ॲटचा वापर वाजता या अर्थाने केलेला आहे. सेकंड सेंटेन्स आहे शी आस्क्ड सम क्वेश्चन्स ॲट द एंड ऑफ द लेक्चर. तिने व्याख्यान संपताना काही प्रश्न विचारले. व्याख्यान संपताना किंवा व्याख्यान
संपत असण्याच्या वेळी, ॲट द एंड किंवा ॲट द एंड ऑफ द लेक्चर. तर याही ठिकाणी तिने केव्हा प्रश्न विचारला, तर व्याख्यान संपण्याच्या वेळी, ॲट द एंड ऑफ द लेक्चर. तर सेकंड सेंटेन्स मध्ये सुद्धा वेळ दाखवण्यासाठी ॲट या प्रेपोजिशनचा उपयोग केलेला आहे. तर वेळ दाखवण्यासाठी वाजता या अर्थाने आपण ॲट या प्रेपोजिशनचा वापर करतो. ॲटचा वापर आपण वर किंवा पाशी अशा अर्थाने जागा दाखवण्यासाठी करतो. फॉर एक्झाम्पल, ही मेट हर ॲट द बस स्टॉप. तो तिला बस स्टॉपवर भेटला. तो तिला कुठे भेटला, तर बस स्टॉपवर भेटला, ॲट द बस स्टॉप. तर या ठिकाणी प्लेस आहे बस स्टॉप आणि आपल्याला जेव्हा कुठे भेटला, तर ॲट द बस स्टॉप, त्या बस स्टॉप वर. तर या ठिकाणी वर या अर्थाने आपण ॲटचा वापर केलेला आहे. सेकंड सेंटेन्स आहे, द ट्रेन विल नॉट हाल्ट ॲट पुणे. ही ट्रेन पुण्याला थांबणार नाही. कुठे थांबणार नाही, पुण्याला, ॲट पुणे. पुण्याला, मुंबईला, दिल्लीला. जेव्हा आपण एखाद्या ठिकाणाला ला लावतो, जागेला ला लावतो, त्यावेळेस आपण ॲट या प्रेपोजिशनचा उपयोग करतो. तर या ठिकाणी आपण एखादी जागा दाखवण्यासाठी, एखादं ठिकाण दर्शविण्यासाठी ॲट या प्रेपोजिशनचा उपयोग केलेला आहे. ॲटचा वापर आपण एखादी स्थिती दाखविण्यासाठी करतो. म्हणजेच एखाद्या कार्यात आपण ॲटचा वापर करतो. एखाद्या कार्यात या अर्थाने आपण ॲटचा वापर करतो. एक्झाम्पल पाहूया, ही इज ॲट वर्क. तो कामात आहे. ही इज ॲट वर्क, कामात. तर काम करण्याची जी स्थिती आहे ती दाखविण्यासाठी आपण ॲट, कामात, ॲट या प्रेपोजिशनचा वापर केलेला आहे. तो कुठे आहे, तर कामात आहे. कामात असणे ही एक स्थिती आहे. तो काम करत आहे, एक स्थिती आहे आणि ती दाखवण्यासाठी आपण ॲट या प्रेपोजिशनचा वापर केलेला आहे. सेकंड सेंटेन्स आहे, दोज टू नेशन्स आर ऑलवेज ॲट वॉर विथ ईच अदर. ती दोन राष्ट्रे नेहमी एकमेकांसोबत युद्धात असतात. तर युद्धात असणे ही एक स्थिती आहे. युद्धात असणे ही एक स्थिती आहे. ते दोन्हीही राष्ट्रे नेहमी युद्धात असतात. त्यामुळे येथे ॲट वॉर म्हणजे युद्धात. युद्धात ही एक स्थिती आहे आणि त्याच्यामुळे आपण ॲट या प्रेपोजिशनचा वापर या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे एखादी स्थिती दाखवण्यासाठी किंवा एखाद्या कार्यात अशा अर्थाने आपण ॲट या प्रेपोजिशनचा वापर करतो. ॲटचा वापर आपण एखादा दर किंवा किंमत सांगण्यासाठी करतो. एखाद्या वस्तूचा दर, किंमत सांगण्यासाठी आपण ॲट या प्रेपोजिशनचा वापर करतो. एक्झाम्पल पाहूया, ही इज सेलिंग ॲपल्स ॲट ₹300 पर kg. तो 300 रुपये 1 किलो या दराने सफरचंद विकत आहे. तर या ठिकाणी ॲट ₹300. तर या ठिकाणी सफरचंदाचा भाव दिलेला आहे 300 रुपये किलो. तर या ठिकाणी
हा भाव ही किंमत दाखवण्याच्या आधी आपण at या प्रेपोझिशनचा उपयोग केलेला आहे. He is selling apples at ₹300 per kg. सेकंड सेंटेन्स आहे I bought the table at 2000 rupees. मी तो टेबल 2000 किमतीने विकत घेतला. तर या ठिकाणी at 2000 rupees किंमत किती आहे? 2000 रुपये. तर जेव्हा आपण या ठिकाणी किंमत सांगतो त्याच्या आधी आपण at या प्रेपोझिशनचा उपयोग केलेला आहे. जेव्हा आपण किंमत एखाद्या वस्तूचा दर सांगतो तेव्हा त्याच्या आधी आपण at या प्रेपोझिशनचा उपयोग करतो. या दोन्ही सेंटेन्समध्ये आपण जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत सांगतो तेव्हा at या प्रेपोझिशनचा उपयोग आपण करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण at या प्रेपोझिशनचा वापर केव्हा आणि कधी करतात हे पाहिलेलं आहे. at या प्रेपोझिशनचा वापर करून आपण काही सेंटेन्सेसही पाहिलेली आहेत. तर at चा वापर आपण स्थिती, दिशा, वेळ, जागा आणि दर या अर्थाने करतो. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही प्रेपोझिशनचा पार्ट 1 पाहिला नसेल तर तोही पार्ट पाहायला विसरू नका. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक यू.